संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मान्यवरांनी आपले स्थान ग्रहण केलेले आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ए.टी. वानखेडे सर यांच्या स्वागताकरिता माननीय DJ1 प्रतिनिधी सर यांना मी विनंती करते की त्यांनी रोपटे देऊन सरांचे स्वागत करावे। यानंतर माननीय प्रतिनिधी सर DJ1 गोंदिया यांच्या स्वागताकरिता मी वाडके सर यांना विनंती करते की त्यांनी रोपटे देऊन सरांचे स्वागत करावे। यानंतर माननीय वाडके सर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या स्वागताकरिता मी ॲडव्होकेट अन्सारी मॅम मुख्य न्यायरक्षक गोंदिया यांना विनंती करते की त्यांनी सरांचे रोपटे देऊन स्वागत करावे। माननीय मोहोड सर दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया यांच्या स्वागताकरिता मी माननीय ॲडव्होकेट मंगला बनसोड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांचे रोपटे देऊन स्वागत करावे। यानंतर मंचावर उपस्थित माननीय ॲडव्होकेट बोंबाडे सर मध्यस्थी वकील गोंदिया यांचे स्वागत करण्याकरिता मी ॲडव्होकेट तिवारी मॅम यांना विनंती करते की त्यांनी सरांचे रोपटे देऊन स्वागत करावे। यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय न्यायाधीश वर्ग तसेच वकील वर्ग कर्मचारी वर्ग आपण सर्वांचे मी शब्दसंबंधाने स्वागत करते। माननीय L.K. वाडके सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। सर्व उपस्थित मान्यवरांना नमस्कार। मंचावर उपस्थित आदरणीय गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदियाचे अध्यक्ष श्री वानखेडे सर, माननीय प्रतिनिधी सर, जिल्हा न्यायाधीश तसेच मंचावर उपस्थित माझे सहकारी आणि न्यायिक बंधू भगिनींनो तसेच वकील संघाचे सर्व सदस्य, आजच्या या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा मध्यस्थीबाबत विशेष कार्यक्रम आहे। आपणा सर्वांना माहीत आहे मध्यस्थी हे एक वाद निवारण करण्याचं वैकल्पिक माध्यम आहे, ज्याला आपण सामान्यपणे अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन म्हणतो, ADR। त्यापेक्षा मी याला ॲप्रोप्रिएट डिस्प्यूट रिझोल्युशन असं म्हणेन। यापेक्षा सुंदर असा चांगला भांडण सोडवण्याचा, वाद मिटवण्याचा मार्ग नाही, साधन नाही। कारण यामध्ये दोन्ही पक्ष आनंदी होतात, दोघांनाही काहीतरी मिळालं, दोघेही हसत खेळत जातात आणि दोघांना काहीतरी मिळतं त्यांच्या समजुत्यानुसार। तर अशा प्रकारचं हे चांगलं माध्यम आहे आणि मला फार आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यामध्ये या मध्यस्थीला चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे। आनंदाची बाब म्हणजे आधी आपल्याकडे फर्स्ट यामध्ये रेफरल आवश्यक असतं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये या महिन्यात आणि यापूर्वीसुद्धा
आम्हाला जे बेंचमार्क असतं एका ज्युडिशियल ऑफिसरला महिन्यातून 2 दाखवायचं ते आपण अचीव केलं. म्हणजे आपल्याकडे एकही असा न्यायाधीश नाही की जो बेंचमार्क अचीव करत नाही. तर रेफरलमध्ये आपण सक्सेस अचीव केला आहे. आणि सेटलमेंटमध्ये सुद्धा आपली प्रगती चांगली आहे. म्हणून आपणास मला सांगायला आनंद होतो की आजच्या दिवशी आपण या 2024मध्ये जानेवारी टू नोव्हेंबर या कार्यकाळात ज्या माझ्या न्यायिक अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त केसेस रेफर केल्या आणि सेटल केल्या त्यांचे स्वागत आणि सत्कार आदरणीय जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि मी त्या आता घोषणा करतो की या 2024च्या काळात जानेवारी टू नोव्हेंबरमध्ये रेफरलमध्ये सर्वात जास्त क्रमांक तांबोळी सर, चौथे सहदिवाणी न्यायाधीश तर आपलं अभिनंदन आणि आभारसुद्धा. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांना विनंती करतो की त्यांनी तांबोळी सरांचा छोटीशी भेट देऊन सत्कार करावा. बेस्ट रेफरल जज तांबोळी सर. तसेच माननीय प्रतिनिधी सर यांना विनंती करतो की सरांनी छोटीशी भेट देऊन साहेबांचं मनोबल वाढवावं. तसेच आम्हाला इतरांना सुद्धा त्यापासून प्रोत्साहन मिळेल. थँक्यू सर. थँक्यू तांबोळी सर. यानंतर सक्सेसफुल मीडिएटर, ट्रेंड मीडिएटर म्हणून जज मीडिएटर म्हणून सुदैवाने काय झालं एकापेक्षा 2 आमच्याकडे सक्सेसफुल मीडिएटर मिळाले. आणि सर जानेवारी टू नोव्हेंबर या कार्यकाळामध्ये 8 केसेस सेटल करणारे आपल्या न्यायालयातील माझे सहकारी मोकाशी सर हे जास्तीत जास्त सेटल करणारे. आणि त्यासोबतच जॉईंट विनर आहे ऑनरेबल आपले CJM साहेब. ते उपस्थित नसले तरी पुन्हा एकदा आपण कार्यक्रम घेऊया. सर माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश वानखेडे सरांना विनंती करतो मी त्यांनी मोकाशी सरांचं सुद्धा एक सक्सेसफुल जज मीडिएटर म्हणून या 24च्या कार्यकाळात स्वागत करावं. भेट देऊन रक्त देऊन आणि असंच आपलं मध्यस्थीचं रक्त फुलत राहावं. आणि ही मोहीम अशीच पुढे चालू राहील अशी मला आशा आहे. तसेच भेट म्हणून स्वीकारावी. सरांचं अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो. अशाच प्रकारे आपल्याकडून सुद्धा असंच सहकार्य मिळत राहील अशी आशा करतो आणि माझे 2 शब्द. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर माननीय ॲडव्होकेट श्री RD बोंबाडे सर, मध्यस्थी वकील गोंदिया यांना मी विनंती करते की त्यांनी मध्यस्थी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर विराजमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्माननीय वानखेडे साहेब, व्यासपीठावर विराजमान प्रतिनिधी साहेब, मोहोळ साहेब, मी बोलतो वाडके साहेब आणि मंचासमोर उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी
वकील बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे 2012ला मी ही ट्रेनिंग घेतल्यानंतर मला पहिल्यांदा ही संधी मिळत आहे भाषण करण्याची. त्याच्यामुळे कदाचित हा एवढा मोठा जो गॅप झालेला आहे तर थोडं मागे पुढे होऊ शकते, क्षमा करावी. ही सगळी जी प्रोसेस सुरू झाली ती 2005ला आणि माननीय सुप्रीम कोर्टाने 2005ला एक समिती गठीत केली आणि त्या गठीत केलेल्या समितीमार्फत हे सगळे निर्णय घेण्यात आले की कशा प्रकारचं ट्रेनिंग द्यायचं, कशा प्रकारचं ट्रेनिंग वकिलांना द्यायचं, जजेसला द्यायचं. आणि या देशामध्ये जे करोडो खटले, म्हणजे साधारणतः मला वाटते 5 करोड 1 पॉईंट याच्यापेक्षा जास्त खटले संपूर्ण भारतामध्ये आहेत. आणि आपण संपूर्ण जगामध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त खटले आपले नंबर 1 वर आहेत. तशी आपली लोकसंख्या जास्त आहे आणि त्या हिशेबाने इथे ही सगळी जी न्यायिक व्यवस्था आहे ती कुठेतरी कमी पडते. आणि त्यामुळे जे निर्णय आपल्याला लवकरात लवकर व्हायला पाहिजे ते निर्णय होत नाही. कधी कधी तर 30-30 वर्ष खटले सगळे प्रलंबित असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी एक मधली व्यवस्था माननीय सुप्रीम कोर्टाने सुरू केली आणि त्या व्यवस्थेचा खरोखर खूप फायदा झालेला आहे. हजारो खटले या माध्यमातून त्याला हे झालेलं आहे, म्हणजे त्याला रिझल्ट भेटलेला आहे. आणि लोकांना न्याय मिळाल्यामुळे हळूहळू या व्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढत आहे. नाही तर सुरुवातीला अशा प्रकारचा काही रिस्पॉन्स नव्हता. आणि त्याच्यासाठी मला वाटते जे रेफरल जजेस आहेत त्यांनाही तेवढंच श्रेय जाते, जे मीडिएटर आहेत त्यांनाही तेवढं श्रेय जाते. आणि वानखेडे साहेब, मला सांगायला हे वाटेल की 2012 नंतर पहिल्यांदाच्या 2-3 वर्षामध्ये ट्रेन मीडिएटचं काहीतरी व्हॅल्यू होऊन राहिलेलं आहे. याच्या आधी कोणीतरी मेडिएशन करायचं, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता. पण आता हळूहळू मला इंटरेस्ट यायला लागलं की मी ट्रेन मीडिएटर आहे, माझं काही कर्तव्य आहे म्हणून मी करायला लागलो. आणि प्रोसेस जे आपण जे सुरू करतो ती प्रोसेस अशी असते की सुरुवातीला आपण स्वतःचं इंट्रोडक्शन देतो की मी मध्यस्थी आहे, मी ट्रेन मध्यस्थी आहे, मी तुम्हाला सहयोग करण्यासाठी या ठिकाणी माझी नियुक्ती झालेली आहे. हा सगळं इंट्रोडक्शन झाल्यानंतर तो जो लिटिगंट्स असतो त्याचा कॉन्फिडन्स आपल्याला वाढवायचा असते किंवा आपण कुठे आलो, आपण आपलं ही जी सगळी न्यायव्यवस्था आहे ती सोडली आणि मध्यस्थीकडे कसे काय आलो, तर त्याला ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जावं लागते. म्हणून त्याला सगळं सांगायला लागते. ते सांगितल्यानंतर इंट्रोडक्शन झाल्यानंतर त्याचं स्वतःचं इंट्रोडक्शन आपल्याला करावं लागते की बा तुमच्या प्रकारचं तुमचं काय कुठला विषय दोघांनाही. आणि मग सुरुवातीला दोघांचं इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग प्रत्येकाचं काय म्हणणं आहे ते आपल्याला ऐकून घ्यावं लागते. ते ऐकून घेतल्यानंतर मग जे काही सेशन 2, 3, 4 सेशन होतील त्या सर्व सेशनमध्ये आपण कशा प्रकारचं या दोघांमध्ये तडजोड घडवायला पाहिजे, कसं कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे अमिकबली, आणि या प्रलंबित खटल्याला कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे दोघांनाही. म्हणून ट्रेन मीडिएटर असो हा प्रयत्न करतो. आम्ही तसं केलेलं आहे. आता सांगायचा मुद्दा असा की इथे काही काही प्रकरणं अशी असतात की त्या प्रकरणामध्ये मोठा मुश्किल जाते. म्हणजे यांना काय सांगायचं बा. मी काही प्रकरणामध्ये 13B दोघांनी दाखल केलेला आहे आणि 13B मला वाटते आता ह्या न्यायव्यवस्थेने कसं काय 13B मध्ये दोघांच्या संमतीने ते पाठवले जाते. आणि मग आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला विचार येतो की याच्यामध्ये आता काय करायचं काय. जेव्हा 13B टाकलेलंच आहे ऑलरेडी, तर यांचं आता आपण कसं काही कॉम्प्रोमाइज करू शकतो किंवा दोघांनाही कसं काही कन्व्हिन्स करता येईल. आणि बहुतांश मी माझ्याकडे जे काही खटले प्रकरणं आलेत त्याच्यामध्ये मी कन्व्हिन्स करू शकलो नाही. कारण दोघांनी ठरवलेलं आहे की नाही मला राहायचं नाही, तो म्हणतो मला ठेवायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये मोठं मुश्किल जाते. आणि ही अडचण आता मला वाटते ज्युडिशरीमध्ये काय घडलेलं आहे मला माहीत नाही, पण 13B मध्ये बहुतेक कॉम्प्रोमाइज होत नाही आणि ते प्रकरण आम्ही परत पाठवतो. काही होतातही. एका प्रकरणामध्ये मला सांगायला काही हरकत नाही
आता वास्तविक ते डिस्क्लोज करायला नाही पाहिजे, पण म्हणून मी नाव सांगत नाही. पण प्रकरणं कशी असतात, ती बाई नोकरी करायची आणि तो माणूस त्या बाईच्या नोकरीवर मिळत असलेल्या पगारावर मस्तपैकी दारू पिऊन आपलं जीवन करायचं. ती त्रासली, तिनं डायव्होर्स पिटिशन टाकली आणि डायव्होर्स पिटिशन टाकल्यानंतर मी दोघांची परीक्षा घेतली. आपल्याला आपण तटस्थ राहायला पाहिजे अशी भूमिका जरी असली तरी थोडंफार आपल्याला म्हणजे शिथिलता दाखवावी लागते, थोडंसं सिम्पॅथी दाखवावी लागते. हे सगळे नाही आहे वास्तविक आपल्याला शिकवताना आम्हाला तसं काही सांगितलेलं नाही आहे, परंतु कॉम्प्रोमाइज होण्याकरता जे जे प्रयत्न करता येईल ते आपण करायला पाहिजे. म्हणून मी त्या बाईला मी सांगितलं, मी म्हटलं जाऊ द्या, आता काय करायचं आहे, तुमचं एकदा लग्न झालं, मुलगाही आहे 10-12 वर्षाचा. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नुसतं जर इथे लढत बसले तर तुमचा हा जो मुलगा आहे त्याच्यावर वाईट परिणाम भविष्यात होतील. आता हे वास्तविक माझ्या सांगण्याचा काही अर्थच नव्हे, पण त्या बाईला कन्व्हिन्स करायचं होतं. तो साहेब म्हणे काय करायचं होतं. मी म्हटलं असं करा, आपण त्यांच्याकडून लिहून टाकू की बुवा यानंतर मी असं कुठलंही व्यसन करणार नाही वगैरे वगैरे वगैरे. तरी पण त्या बाईंचा विश्वास नव्हता. मी खूप कॉन्फिडन्स वाढवला, म्हटलं काही हरकत नाही, मी आहो तुमच्या पाठीशी. आता वास्तविक हे असं बोलणंही बरोबर नाही म्हणतात, कारण मेडिएटरची भूमिका फार तटस्थ असते, परंतु कधी कधी तटस्थ भूमिका ही बाजूला ठेवून या दोघांचं कसं पुनर्मिलन होईल याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. वास्तविक ह्या आमच्या याच्यामध्ये येत नाही, पण कॉम्प्रोमाइज झालं पाहिजे आणि दोघांचं जीवन व्यवस्थित पुढे झालं पाहिजे, म्हणून आम्ही हे सगळे प्रयत्न करतो. अशा प्रकारचं म्हणजे मला वाटते हे सगळं जर होत असेल तर मग आता प्रश्न असा पडतो की मध्यस्थीची कल्पना आली, ही कशी काय आली. आपल्या देशामध्ये पहिल्यांदा पंचायत भरायची, पंचायतमध्ये हे सगळे प्रकरणं गावचे त्या पंचायतमध्येच ठेवायचे आणि पंच कमिटी त्याचा निर्णय देत असत. मला याच्या आधी एक उदाहरण तुम्ही ऐकलं असेल की 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धाच्या आयुष्यात असंच घडलं आणि ते प्रकरण इतकं चांगलं होतं की कोलीय आणि शाक्य या दोन्ही याच्यामध्ये पहिल्यांदा रोहिणी नदीच्या पाण्यासाठी झगडे व्हायचे. तो म्हणायचा की मला अधिकार आहे आणि कोलीय म्हणायचे की मला अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये तथागत त्यावेळेस तथागत झाले नव्हते, सिद्धार्थ गौतम बुद्ध होते. वयाच्या 28व्या वर्षी त्यांना जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा त्यांनी तिथे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्कालीन परिस्थिती ते अशी म्हणत होती की तुम्ही आम्हाला युद्ध करायचं आहे, तुम्ही मध्ये येऊ नका. अशा प्रकारचे त्याला वॉर्निंग जेव्हा तथागत म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाला मिळाली तेव्हा, आणि जर तुम्ही मध्यस्थी हे करत असाल सगळं म्हणजे युद्ध करायला जर तुम्ही नकारत असाल तर मग आमच्या सगळ्या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील असं तथागताला जेव्हा सांगितलं तर अटी इतक्या वेगळ्या होत्या की एक तर त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाईल, देहदंड दिला जाईल किंवा तुम्हाला इथून काढल्या जाईल, म्हणजे ज्या ज्युरिडिक्शनमध्ये राहतात तिथून तुम्हाला काढलं जाईल. हे सगळं तथागत बुद्धाला वाटलं की युद्ध करून काही फायदा नाही, युद्ध केल्यामुळे कोणाचंही सगळे दोघांचंही नुकसान होणार आहे आणि परमानंट जर सोल्युशन काढायचं असेल तर त्या 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी काढलं आणि त्यांनी सांगितलं की मला कबूल आहे, मी तुम्ही जो निर्णय द्याल फक्त एकच आहे, माझ्या वैयक्तिक म्हणजे माझ्या प्रॉपर्टीचा किंवा इतरांचं नुकसान करू नका, मी स्वतःच गृहत्याग करतो. आणि त्यामुळे ते पहिलं उदाहरण 2500 वर्षापूर्वी घडलं. त्याच्यानंतर मला वाटतं बाकी महाभारत वगैरे तुम्हाला माहिती असेल. तर ही सगळी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस अनेक वर्षापासून म्हणजे 2500 वर्षाच्या पूर्वीपासून सगळं चालत आलेलं आहे. आणि आता या देशामध्ये कायदे जे तयार झालेत, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायदे सुरू झालेत आणि ते कायदे इतके किटकट आहेत की मलाही मोठा आश्चर्य वाटते. आता मी जनरली लेबर कोर्टाची प्रॅक्टिस करतो, त्याच्यामुळे लेबर कोर्टामध्ये तर खटले जे असतात ते कॉम्प्रोमाइज होतच नाही कधी. आणि संपूर्ण देशामध्ये आपल्या माहिती सांगतो जवळजवळ 50% केसेस जे आहेत त्या सरकारच्या विरोधी आहेत. आणि सरकारचा विरोधी असल्यामुळे सरकारी वकील जो असतो, आता माफ करा कोणी सरकारी वकील इथे असतील तर ते सरकारी वकील त्यांना काय माहीत, त्याला या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो.
त्यांना फक्त त्यांच्या कामामध्ये इंटरेस्ट असतो, जसं लढता येईल तसं लढतात, पण ती परिस्थिती बघत नाही. आणि 66% केसेस आहेत वैयक्तिक प्रॉपर्टीचे. आता प्रॉपर्टीचे झगडे इथे सोडवायचे म्हटलं म्हणजे हा एक चांगला मार्ग आहे. माझ्यासमोर एक मॅटर आलं होतं. आई, तिचे 2 मुलं, मला सिग्नल भेटलेली आहे. आता वास्तविक मी बऱ्याच दिवसानंतर बोलायला लागलो, पण सिग्नल भेटल्यामुळे मला बंद करावं लागेल. नाही सॉरी. ती काय आता म्हणजे मी तसं पॉलिटिकल लीडर आपल्याला माहित नसेल, म्हणजे त्या पॉलिटिकल लीडरमुळे मी ती माझी जी प्रोसेस आहे ती माझं समाधान झाल्याशिवाय सोडत नाही. पण आय एम सॉरी साई, मी करतो बंद. हो सर, येस सर. तर अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे. तेव्हा मी शेवटी आवाहन करेन सगळ्या वकील बंधूंना आणि भगिनींना की आपले सगळे प्रकरण जे प्रकरण होऊ शकतात ते मुद्दाम तुम्ही रेफरल जजेस जे असतात त्यांना विनंती करा. रेफरल जजेस सुद्धा त्यांना माहीत असते की या प्रकरणामध्ये खटले आपण मध्यस्थीकडे पाठवू शकतो. आणि अशा प्रकारचं झालं तर बरेच प्रकरणं त्याच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि लवकरात लवकर सामान्याबाबत बोलले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री MJ मोहाड सर, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर गोंदिया यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मध्यस्थी या विषयावर मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय वानखेडे सर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, तसेच सन्माननीय सर्व न्यायाधीश वर्ग, गोंदिया वकील संघाचे सर्व वकील मंडळी, बोंबार्डे साहेब, या न्यायालयाचे सर्व कर्मचारी, आज आपल्या इथे मध्यस्थी या विषयावर मार्गदर्शनपर एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर सर्वप्रथम मला आपल्याला सांगावंसं वाटतं की मध्यस्थी म्हणजे काय. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मध्यस्थी करत असतो, मध्यस्थी ही प्रक्रिया याच्यामधून जात असतो. उदाहरण सांगायचं झालं तर गावागावामध्ये काही छोटे मोठे भांडण होते किंवा काही वाद निर्माण होतात, त्यावेळेस आपण किंवा आपल्या गावातील वरिष्ठ मंडळी हे मध्यस्थी करत असतात आणि त्यांचा वाद संपुष्टात आणत असतात. हे आपण बघतोय, रोज बघतोय. तशीच प्रक्रिया न्यायालयामध्ये जे केसेस, जे प्रकरणे प्रलंबित असतात त्यामध्ये सुद्धा राबवली जात आहे. आता हे प्रक्रिया राबवण्याचं कारण म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आता बोंबाडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरेचसे खटले प्रलंबित आहेत आणि खटले प्रलंबित असल्यामुळे आज दाखल होणारा खटला याचा निकाल लागणारा बराच वेळ लागतो. पण मध्यस्थी ही एक अशी प्रक्रिया आहे की कमी वेळेमध्ये त्या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. आता जर प्रकरण दाखल झालं तर मध्यस्थी केंद्राकडे ते DLSA मार्फत पाठवण्यात येते आणि मध्यस्थीमध्ये 1-2 मीटिंग किंवा कधी कधी तर 2 मीटिंगमध्ये प्रकरण संपुष्टात येऊ शकते, कधी कधी त्याला जास्त वेळ लागतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या मध्यस्थी प्रकरणं कोणती आपण पाठवू शकतो मध्यस्थीकडे. तर त्याच्यामध्ये प्रॉपर्टी संदर्भात जे केसेस आहेत, मालमत्ता संदर्भात केसेस असतील किंवा कौटुंबिक जे मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स आहेत त्या केसेस असतील किंवा किरकोळ ऑफेन्सेसमध्ये जसे 379 म्हणजे चोरीचा गुन्हा, 323, 504, 506 IPC हे जे किरकोळ गुन्हे आहेत या गुन्हे सुद्धा मध्यस्थीकरिता आपण पाठवू शकतो आणि हे वाद आपण मध्यस्थीद्वारे मिटवू शकतो. आता मध्यस्थी का करावी आपण, याचे बरेचसे फायदे आहेत. आता अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपला वेळ वाचतो. एखादा व्यक्ती गोंदियामध्ये येतो, प्रकरण दाखल करतो आणि प्रकरण दाखल केल्यानंतर त्याला वारंवार न्यायालयामध्ये चक्रा माराव्या लागतात आणि त्याचं प्रकरण निकाली निघण्याकरता बराच वेळ लागतो. पण तेच प्रकरण जर मध्यस्थीद्वारे जर आपण निपटारा केला त्याचा, तर त्याला फार कमी वेळ लागतो, त्याला जास्त चक्रा कराव्या लागत नाही, त्याच्या वेळेची बचत होते, तसेच पैशाची बचत होते. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे 2 व्यक्तीमध्ये वादी प्रतिवादी याच्यामध्ये सामंजस्याची भावना राहते, वैरता येत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे इथे आपल्याला विन विन सिच्युएशन आहे. आणि
या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो की मध्यस्थी ही जी प्रक्रिया आहे हे सर्वांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि मध्यस्थीद्वारे जर केसेस आपण जर निकाली काढल्या तर खरंच आपण आपल्या भारत देशामध्ये जे काही पेंडन्सी आहे त्या पेंडन्सी कमी करण्याला आपण हातभार लावू शकू. या प्रसंगी मी आपल्याकडून एवढीच आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माननीय वाळके सर, सचिव जिल्हा विधी सेवा. गोंदिया वकील संघाचे अध्यक्ष माननीय कटरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. यानंतर माननीय वाळके सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आपली माफी मागतो, इंटरप्ट होत आहे थोडं, पण आनंदाची बाब अशी आहे की आज या विशेष दिवशी माझ्याकडं 2 मध्यस्थीसाठी प्रकरणं आली आणि ती सफल झाली. आपल्यात ते दोन्ही अधिकारी, दोन्ही पक्षकार, अधिकारी असलेले पक्षकार बसलेले आहेत. मी मंचावर त्यांना आमंत्रित करतो आणि त्यांचं आपण सर्व मिळून आनंदानं स्वागत करूया. कारण त्यांनी दोघांनी एकमेकाविरुद्ध HMP हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 9 आणि 13 खाली नेहमीप्रमाणे दाखल केल्या होत्या. परंतु आनंदाची बाब अशी की ती जुन्या गोविंदाने आणि आनंदाने नांदत आहे आणि नांदायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. तर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की तर त्यांचं आपण मनोबल वाढवावं, स्वागत करावं आणि आशीर्वाद द्यावेत. दोन्ही पक्षकारांना विनंती करतो मी त्यांनी यावं आणि आपले अनुभव सुद्धा शेअर, छोटीशी भेट स्वीकारावी. सगळ्यांचं बोडतोड करा. धन्यवाद सर. मंचावर उपस्थित माननीय कटरे सर यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वानखेडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. गुड आफ्टरनून. मंचावर उपस्थित माझे सहकारी प्रतिनिधी साहेब, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वाळके साहेब, आज मध्यस्थी जनजागृतीबद्दल ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, माहिती दिली, असे आमचे न्यायाधीश मोहोळ साहेब,
वकिलांमधून मध्यस्थी बांबडे सर, वकील संघाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन स्टाफ. मध्यस्थी प्रक्रियेचं फलित काय असतं किंवा त्यामुळे कसं एकोप्याचे संबंध तयार होतात आणि जे दुरावलेले नाते आहेत ते कसे एकत्र येतात याचं एक जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी या दोन्ही युगलांच्या वतीने आपण बघितलं आहे. तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत. यापुढे तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत करा अशी आशा बाळगतो आणि मध्यस्थी प्रक्रियेची जागृती तुमच्यामार्फत सुद्धा होऊ द्या ही पण आशा बाळगतो. कारण की जेव्हा तुम्ही न्यायालयात आले असाल किंवा असे आपण म्हणतो ना समदुःखी लोकांचे एकत्र एक ग्रुप तयार होतो आणि मग त्याची चर्चा तयार होते. मागे मी कुठेतरी बघितलं की एका दुःखी नवऱ्यांची ते पार्टी लावली होती गाडीवर आणि त्याच्या काहीतरी संघटना पण तयार झाल्या. आणि असे काही व्हॉट्सॲपवर ग्रुप पण आहेत. तर असे काही ग्रुप असतील त्याच्यामध्ये पण आपण सांगा की अशा प्रकारचं दुःख करून उपयोग नाही. आपण एकत्र नांदण्यामध्येच भलाई आहे. आयुष्य फार थोडं आहे आणि जेवढं आहे तेवढं आनंदाने व्यतीत करणं, त्याचा उपभोग घेणं हे फार गरजेचं आहे. मला वाटतं आज जे या दोघांच्या वतीने आपण जे मध्यस्थी प्रक्रियेबद्दल जाणून घेतलं याच्याशिवाय फार काही मध्यस्थीबद्दल सांगणं अपेक्षित नाही. बांबडे साहेबांनी एक विषय काढला 13B. तर 13B मध्ये निश्चितच दोन्ही पार्टी जेव्हा न्यायालयात येतात आणि ते सामंजस्यानेच कोर्टासमोर अर्ज करतात की आमच्या भविष्यामध्ये आमचे संबंध व्यवस्थित राहू शकत नाही, आमच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आम्हाला आपसात तडजोडीने घटस्फोट हवा आहे, अशा स्वरूपाची ते केस आपल्यासमोर दाखल करतात. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय यांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलं आहे की आपल्याला संबंध विच्छेद करण्यावर आपला जोर नसायला हवा. आपण ते जोडल्या कसे जातील संबंध याकडे आपला जास्त कल असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जे 13B सुद्धा मॅटर असतील हे मॅटर आपण मध्यस्थीकरता पाठवतो. त्याच्या मागे आपला हा खरा उद्देश आहे. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जेवढा न्यायाधीशांचा एक रोल आहे आपण कसं म्हणतो तेवढाच वकिलाचा आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सर्वात महत्त्वाचा एक जो हे आहे काय म्हणतो आपली म्हणजे पार्टिसिपेशन ते खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात पक्षकारांचं सुद्धा आहे. न्यायाधीश जेव्हा त्यांच्यासमोर केस येतात तेव्हा पार्टीमध्ये काय नेमका कशा स्वरूपाचा वाद आहे त्याची चाचपणी करतात आणि त्या चाचपणीमध्ये जर त्यांना असं आढळलं की दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे किंवा तडजोड होण्यासाठी कुठेतरी त्याच्यामध्ये म्हणजे आहे पोटेन्शियल आहे की ज्याच्यामध्ये तडजोड होऊ शकतं, अशा स्वरूपाचे मॅटरच आपण जनरली रेफर करतात न्यायाधीश लोक आणि पुन्हा ते मध्यस्थी प्रक्रियेद्वारे मोस्टली न्यायाधीशांकडे जातात. त्याच्यामुळे आमचा हा नेहमीच उद्देश असतो किंवा आमचा हा प्रयत्न असतो की अशा प्रत्येक प्रकरणामध्ये तडजोड व्हावी. मी मान्य करतो की मध्यस्थी प्रक्रियामध्ये जो मध्यस्थी असतो त्याला अगदी तटस्थाची भूमिका घ्यावी लागते किंवा त्यांनी ती घ्यावी असं अपेक्षित असते. परंतु कधीकधी त्यापुढेही जाऊन मध्यस्थ्यांनी त्यांच्यामध्ये जे काही तडजोडीची पॉसिबिलिटी असते किंवा ज्या काही अडचणी असतात त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात त्याच्यात काहीही गैर नाही. प्रयत्न हाच असायला हवा की त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची तडजोड व्हावी आणि भविष्यामध्ये ते सुखासमाधाने नांदावे. मध्यस्थी प्रक्रिया ही खरोखर अगदी एक चळवळीच्या स्वरूपासारखी भारतभर आता ती राबवल्या जात आहे. आपल्याला आता सांगण्यात आलं की जवळपास 5 करोडच्या वर खटले न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. बरेचसे खटले असे असतात की ज्याच्यामध्ये अत्यंत त्याला खूप जास्त वेळ देण्याची, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पुरावे नोंदवण्याची आणि त्याच्यामध्ये हेअरिंगसुद्धा चांगल्या प्रकारे ऐकण्याची न्यायाधीशांना गरज असते आणि त्याच्यात जास्तीत जास्त वेळ न्यायाधीशांना देणे असं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे जे छोट्या स्वरूपाचे प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये केवळ इगोसारखा काही मुद्दे त्याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे ते संबंध दुरावलेले असतात, तो इगो जर कुठेतरी आपण बाजूला ठेवू शकलो
तर त्यामध्ये निश्चितच तडजोड होऊ शकते. म्हणून अशा स्वरूपाचे मॅटर्स केसेस हे जास्तीत जास्त मध्यस्थी प्रक्रियेमार्फत सोडवण्यात यावे अशी अपेक्षा आहे. मध्यस्थी प्रक्रियेबाबतीत यापुढेही आपण वेळोवेळी जनजागृतीचे कार्यक्रम घेत राहू. आपला सर्वांचा सहभाग जो या कार्यक्रमाला आहे तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. मी आपल्या सर्वांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी आभार प्रदर्शन करण्याकरिता ॲडव्होकेट तुरकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. आज दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, जिल्हा न्यायालय गोंदिया व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय A.T. वानखेडे साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांनी आपला अमूल्य वेळातून वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अध्यक्षीय स्थान भूषविले. त्याचप्रमाणे मीडिएशन बद्दल अमूल्य असं आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित AS प्रतिनिधी साहेब, जिल्हा न्यायाधीश 1 हे सुद्धा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री M.J. मोहट सर, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया, तसेच बोंबार्डे सर, मध्यस्थ वकील गोंदिया, हे सुद्धा यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री N.K. वाडके सर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, हे या कार्यक्रमाला आयोजित केलं आणि पूर्णत्वास आणले, त्याबद्दल आणि इथं उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित कटरे सर, जिल्हा वकील संघ गोंदिया, हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या आमच्या विनंतीला मान राखून कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती दर्शविलेले सर्व न्यायाधीश वर्ग यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे वकील वर्ग आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले कर्मचारी वर्ग यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला पूर्णत्वास आणण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हातभार लावला आणि कार्यक्रमाला पूर्णत्वास आणलं, अशा सर्वांचं आभार मानून मी हा कार्यक्रम, त्याचप्रमाणे जे पक्षकार आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि आजचा कार्यक्रम हा अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने इथं संपला असे जाहीर करते. धन्यवाद.